जुगल घरात आयोजक हे दोन आयोजक हे दोन आयोजक हे दोन आयोजन देखील दोघावी मोठ्या बघा थाटान मोठ्या बघा थाटान मोठ्या बघा थाटान दुरून दुरून संघ येती खेळाय स्पर्धेत दुरून दुरून संघ येती खेळाय स्पर्धेत म्हणजे ताई मिलिंद दादा. थँक्यू. चला मॅच आपल्याला सुरू करायचे दोन्ही टीम्स. आदरणीय सन्माननीय योगेश दादा भगत साहेबांना विनंती असेल आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपली देखील उपस्थित सरपंच ट्रॉफी मध्ये आणीवरी असेल बेंडकल ग्रामपंचायत माजी उपसरपंच सन्माननीय योगेश भगत साहेब आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. मॅच ऑन होताना पाहायला मिळते. आजच्या रात्रीतील तिसरी मॅच आपल्या भेटीस येते प्रेक्षकांसाठी. प्रत्युष अँड निष्ठा पॅकर्स अकादमी चॅम्पियन मोठी जुई त्यांच्या अगेन्स्ट खेळ करतात. भूषण स्पोर्ट्स केगाव सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अंकेश कामोटकर आणि नाद निनाद भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सलामीवीर टाइम अलर्ट असेल याची नोंद घ्यायची आहे. नाही नक्कीच टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचंच आहे. तत्पूर्वी खरं तर डोंगरी याच विभागात अजून एक नाईटची रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मार्च 19 ते मार्च 22 म्हणजेच 19, 20, 21, 22 4 रात्रींचा सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. आणि अंबादेवी भव्य मैदान डोंगरी या क्रीडांगणावर बालासाहेब ठाकरे चषक 2025 या स्पर्धेमध्ये प्रवेश जर का नोंदवायचा असेल तर परेश घरत, संदीप घरत, गिरीश घरत, यज्ञेश पाटील, भारत घरत, करुणेश घरत यांच्याशी जरूर संपर्क साधावा. स्पर्धेची प्रवेश फी असणार आहे 13,000 रुपये आणि पहिले पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय आणि चतुर्थ 25 आणि स्पर्धेमध्ये बायसिकल मॅन ऑफ द सिरीज साठी असणार आहे. अर्थातच एकंदरीत 36 संघांना प्राधान्य देण्यात येईल. 4 दिवसांचा हा सोहळा असणार आहे. बालासाहेब ठाकरे चषक गावचं नाव आहे डोंगरी उरण. थँक्यू. चला मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाज विपुल ठाकूर पाहायला मिळतील. रायगड प्रीमियर लीग ज्यानं सुंदर गाजवली होती चांगलीच गोलंदाजी विपुल पाहायला मिळतील. डावखुऱ्या त्याचे गोलंदाज आहेत. पहिलाच बॉल अगदी हा प्रकार पहिल्याच बॉलवर आक्रमण केलाय. चांगलीच सुरुवात पाहतोय. पहिल्या बॉलवर आलाय हा कमाल धम्माल. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. त्याच पद्धतीनं पहिलाच षटकार आलाय. आदरणीय सन्माननीय नितीनजी भोईर साहेबांना विनंती आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेचा देखील चांगलाच फटका गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. पहिल्यांदा षटकार आणि दुसऱ्यांदा येथे लॉंग ऑन रिझनला सीमा पलीकडे निघालेला हा सनसनीचा सरपंच ट्रॉफी पांडेट चौकार. निनाद भोर ऑन फायर झालाय. 2 चेंडू मध्ये चांगलीच फलंदाजी पाहायला मिळाली आहे. 10 धावा लयलूट केल्यात. फिंगर रोल केले गेलेत. मिड ऑनला चेंडू चालला डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न. 1 धाव अंकित करूया आपण. आतापर्यंत झालेल्या 3 चेंडूंचा खेळ जिथे आपण पाहतोय की षटकार चौकारानं सुरुवात केली बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. अकादेवी मोठी जुई गोलंदाजाला पुन्हा एकदा पुनरागमन करून द्यावं लागेल. उमंग आहेत आमच्या समेत. उमंग सुरुवात फार छान झाली आहे. नक्कीच यावेळी देखील आक्रमण केलाय. लॉंग ऑन रिझनला चेंडू चालला हवाई सबर बिग हिट षटकार.
सुपर बॅटिंग 17 धावा आल्या. तत्पूर्वी शुभेच्छा आल्या पहा प्रत्युष टॅन निष्ठा पॅकर्स अकादमी मोठी जी टीम साठी आमचे उरणपंच असोसिएशनचे उपाध्यक्ष संदीप पाटील जासी आणि समालोचक संतनू चव्हाण याच कडून शुभेच्छा आल्या गेल्यात. आणि इथून चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळतोय. जो खेळाडू पहिल्याच बॉल पासून आक्रमण करत होता त्या खेळाडूला मात्र आता शांत बसावा लागलाय. विपुलनं कमबॅक केलाय. फर्स्ट विकेट डाऊन. बॅक टू द पवेलियन. व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय नवगड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य उत्तम खेळाडू अगदी दिनेशजी बंडासाहेब देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचे देखील हार्दिक स्वागत असेल सरपंच ट्रॉफी मध्ये. मी विनंती करतो या आयोजनाचे प्रमुख आयोजक करते जुगल गरत आणि दिनेश पाटील की आपल्या शुभ पवित्र असते आपण दिनेश बंडा यांचा सन्मान करून घ्यायचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातील द बायकर मॅन दीप पाटील. चांगली सुरुवात पाहायला मिळाली पण इथे सर पहिल्याच बॉल पासून हल्ले चढवले गेलेत. हे 2 चेंडू स्टेअर खेळ खेळणं गरजेचं होतं कारण की पुढील आपल्याकडे 4 षटकांचा खेळ बाकी होता. त्यामध्ये खूप धावा पण ठोकल्या असतात. सेट फलंदाज होतात. निनाद भुईर स्वस्तामध्ये माघारी परतावल्यात. नवीन फलंदाज दीप पाटील नंबर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी उपस्थित झालेत. आपल्या अंकेश इथून मात्र बाद झालेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्ती देतो. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्यात. 1 बाद 17 बाद झालेले फलंदाज अंकेश कामोटकर 6 या धावसंख्येवर बाद होतील आणि आपण सन्मान आपण करून घेऊया. मी विनंती करतो मिलिंद पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण दिनेश व्यासपीठावर आपण पाहुण्यांचा सन्मान करतो. एका बाजूला मॅच सुरू असताना पहिल्या षटकाचा खेळ झाला. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 1 बाद 17. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर होईल बदलाव. रनवे मध्ये आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज गोलंदाज पराग डुंगीकर एक्सपिरियन्स कॅम्पेनियन. त्यांचा एक्सपिरियन्स या मॅच मध्ये धावांचा ओघ थांबवेल का? आपण सन्मानाकडे बोलूया. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रफुल्ल भगत साहेब देखील इथे उपस्थित झालेत. मी विनंती करतोय चेतन पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण प्रफुल्ल भगत साहेबांचा सन्मान करून घ्यायचा. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा अगदी आपण मान सन्मान करून घेतोय. योगेशजी भगत यांचा आपण सन्मान घेऊया. या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर त्यांचा आपण सन्मान करून घेतोय. मान्यवरांचा सन्मान तदनंतर पुढील आपण सन्मान करूया. नितीन भुईर देखील या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहे. त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. या सोलाप्रती चेतनजी पाटील आपण थांबायचं. आपल्या शुभ हस्ते आपण प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करून घ्यायचा आहे. नितीन भुईर यांचा आपण सन्मान करूया. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित प्रवीणजी भगत हे देखील उपस्थित आहे. त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान केला जातोय. प्रवीणजी भगत यांचा आपण सन्मान करूया. चेतनजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान करतोय. या कार्यक्रमाप्रसंगी काही मान्यवरांचं शुभागमन आहे. मंजिता मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. त्यानंतर दिनेश बंडा
दिनेश बंडायांचा आपण सन्मान करतो या कार्यक्रमाप्रसंगी मिलिंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया दिनेश बंडा यांचा नवघर ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य एक उत्तम खेळाडू आहेत आणि आज या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत दिनेशजी बंडा त्यांचा सन्मान केला जाईल त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल तुषारजी पाटील हे देखील उपस्थित आहेत या कार्यक्रमाप्रसंगी मी मिलिंद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तुषार पाटील यांचा आपण सन्मान करून घ्यायचा आहे अगदी अतिथी मान्यवरांचा आपण मान सन्मान करतोय या कार्यक्रमाप्रसंगी अगदी काही मान्यवर आले त्यांचा आपण सन्मान करतोय थोडासा स्पर्धेला समालोचन थांबवलं जाते त्याची देखील आपण आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय स्पर्धा पाहणाऱ्या प्रेक्षकांचे घर बसल्या पाहणाऱ्या प्रेक्षकांचे आणि उपस्थित मान्यवरांचं आपण शब्दरूपी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकूया नितेश भुईर कारावे गावात एक दमदार आवाज थँक्यू उमंग आलेल्या तमाम अतिथींचं आपण करतोय सरपंच चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत वेलकम वॉर्म हार्टेड अँड धावसंख्या आपण 2 षटकांच्या अखेरीस पाहतोय अगदी 26 या आकड्यावर 13 या सरसरण धावसंख्या पुढे जात असताना बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती प्रत्युष निष्ठा पॅकर्स अक्कादेवी मोठी जुई विरोधात भूषण स्पोर्ट्स केगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना खरं तर मोठी जुई टीमनं सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 17 धावा उभारल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये एकूण धावसंख्या सिंगल डिजिट मध्ये पुढे जात असताना जिथे मात्र फलंदाज अंकेश कामोटकर बाद झाले अंकेशचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 6 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं ओमकार ठाकूरनं खरं तर झेल टिपला गेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला विपुलनं पहिल्या षटकामध्ये खरं तर गोलंदाज विपुलनं पहिल्या षटकामध्ये 17 धावा जरी खर्च केल्या असल्या तरी सुद्धा अंकेश कामोटकर सारखा एक व्यावसायिक खेळाडू त्याला मात्र त्यानं परतावून लावलं आणि या मॅच मध्ये पुण्याच्या थोडं पुनरागमन केलंय असंच काहीसं दृश्य आपल्याला पाहायला मिळते टीम भूषण स्पोर्ट्स केगाव आर्मीन ब्ल्यू निळ्या रंगाची जर्सी परिधान करून फिल्डिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय स्पील 2 मध्ये षटक क्रमांक संघाच्या वतीनं तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक पुन्हा एकदा विपुल ठाकूर व्हीटी स्पिन स्विंग प्रकारची गोलंदाजी मॅजिकल स्पेल ज्यानं मागच्या काही स्पर्धांमध्ये हाताळलेत आणि गोलंदाजी म्हटलं की मग तंत्र आणि कौशल्याचं समीकरण ड्राईव्ह केला बॉलला जोरखस मारलाय जागेवरनं अगदी आपण पाहतोय एक धाव तर मिळणार जरूर ऑन साइडला ड्राईव्ह केलं होतं तितकी ताकद मात्र जनरेट करता आली ना या फटक्यामध्ये एकदा मिळणार रणसंख्या इकडे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 27 आपण पाहतोय सरपंच चषक 2025 स्पर्धेमध्ये 6 आयोजक म्हणून मिलिंद दादा पाटील यांना मात्र ज्यांची साथ मिळाली आहे दिनेश दादा पाटील आणि त्याचबरोबर जुगलजी घरत यांचं आपण विशेष कौतुक करूया प्रत्येक खरं तर या स्पर्धेतील प्रत्येक घटकांसोबत मात्र मी म्हणेन एक चांगला मॅनेजमेंट त्यांचा आपल्याला पाहायला मिळते आणि इथे येईल गॅप शॉट सिलेक्शन प्रॉपर टायमिंग परफेक्ट एक्झिक्यूट क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये पीटीसी लाईव्ह स्क्रीन आणि कॅमेरामॅन न काय टिपलंय डीजे आयोजन देखील गावी मोठ्या बघा थँक्यू या व्यासपीठाच्या अगदी डाव्या अंगाला आमचे रसिक प्रेक्षक उभे आहेत त्यांना मी विनंती करू की आपण खरं तर उजव्या बाजूला त्या बाजूला टॉवरच्या त्या बाजूला आपण जर उभे राहिलात तर खरं तर विजिबिलिटी आम्हाला क्लिअर होईल धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जात असताना पाहायला मिळते तिसऱ्या चेंडूवर मात्र ही 2 धावा कंप्लीट होत असताना विपुल ठाकूरनं पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केला होता तिथे मात्र 1 विकेट मिळाली होती फलंदाज अंकेश कामोटकरला त्यानंतर बाद केलं होतं त्यानंतर दुसरं षटक तो घेऊन आलाय संघिक तिसरं षटक आहे जिथे मात्र पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये धावांचा ओघ थोडासा थांबलाय मागची 3 चेंडू आणि धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील फक्त 7 अंकित होत असताना एकूण धावसंख्या 1-35 अशी सुरुवात पाहायला मिळते नक्कीच तत्पूर्वी विनंती करतोय सन्माननीय क्रांतिकुमार भोईर आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे क्रांतिकुमार भोईर आपले देखील हार्दिक स्वागत केले जाईल ओव्हर टू कॉम्बॉक्स हा व्हाईट बॉल आहे व्हाईट बॉलनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर होईल नियम क्रमांक 22 चं तुम्ही केलं उल्लंघन आणि जेव्हा जेव्हा मैदानामध्ये नियमांचं उल्लंघन होतं तेव्हा तेव्हा खरं तर पंच तुम्हाला दंडित करतात व्हाईट +1 या धावा मिळतील 2 आणि प्रत्युष निष्ठा पॅकर्स अकादेवी मोठी जुई संघ पोहोचलाय तो 2च्या सहाय्यानं एकंदरीत
35 या आकड्यावर 35 35 धावा धाव फलकावर. आउटसाइड द ऑफ स्टिक बॉल एज लागला होता. बॉल विकेट किपरला चकवून गेलाय. खर तर गली मध्ये एकच धाव मिळणार. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती 36 या आकड्यावर. धावांचा ओघ का थांबलाय त्याचं कारण असं आहे की आता मात्र गोलंदाजी चांगली होतीये. वाईड यॉर्कर चेंडू फेकतात. आउट स्विंग बॉलिंग, इन स्विंगिंग बॉलिंग. अगदी आपण पाहतोय गुडलेन स्पॉट वरनं चेंडूला फ्लाईट दिली गेली आहे. गुडलेन स्पॉट वरनं चेंडूला उजव्या हाताच्या फलंदाजांना उजवीकडे मात्र बाहेर फेकून मात्र काढून दिले. ही चांगली गोलंदाजी. मॅजिकल स्पेल. फुलटॉस बॉल यावेळेला पिक केलाय. ऑन साइडला बॉल ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत आणि जोवर मात्र बॉलला उचलून फेकून देतील तोवर 2 धावा अंकित होत असताना निनाद भुईर आणि दीप पाडी आपल्याला पाहायला मिळतील. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभे आहेत आणि अगदी तिसऱ्या षटकाच्या अखेरीस अगदी 1 चेंडूचा खेळ शिल्लक असताना रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 38. धावसंख्या 38. तिसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाजी मार्कवर आपल्या स्पेलला मात्र इथून पूर्णविराम देतील विपुल ठाकूर. वैयक्तिक दुसरं षटक विपुलनं चांगलं कमबॅक केलंय. हाय बॉल पुढ्यात टाकला होता. अगदी आपण पाहतोय उडपीस बॉलला टर्न बीट केलं. फटका मात्र सजवत असताना तितकं टायमिंग प्रॉपर कनेक्ट करता आला नाहीये. बॉलला मिडल करता आला नाहीये. 3 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचलीये 39 या आकड्यावर. 39. नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात. नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात. म्हणजे ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. 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 स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतं 2-3 षटकांचा स्पेल जिथे आपण पाहतोय विपुल ठाकूर 2 षटक आणि 30 धावा त्यानं खर्च केल्या आणि 1 गडी बाद त्यानं केला आणि दुसरं षटक परागनं फेकलं होतं जिथे 9 धावा खर्च करत असताना 3 षटकांच्या अखेरीस रणसंख्या 1 बाद 39. 13 रन्स पर ओव्हरनं रणसंख्येचा आलेख ग्राफ पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समवेत उमंग आहेत. उमंग मराठीचा अतिशय गोड आवाज. उमंग क्रिकेटनं आपल्याला बरंच शिकवलंय. क्रिकेट आपल्याला रोज आणि रोजच्या दैनंदिन दिवसामध्ये सुद्धा नेहमी काही ना काही शिकवत असतं. मेहनत, संघभावना, संयम, प्रतिस्पर्ध्यांचा आदर करण्याची शिकवण या क्रिकेटनं आपल्याला दिली आहे. अर्थातच एखादा सामना जिंकला की मग आनंद कसा साजरा करावा हे क्रिकेटनं आपल्याला शिकवलं. पराभव झाला की मग त्या वेदना सहन करण्याची ताकद सुद्धा इथेच आपल्याला मिळते. क्रिकेटनं आयुष्यभरासाठी दिली ती मैत्री आणि मैत्रीतूनच आम्हाला उमंग भोईर सापडलेत क्रिकेट आणि आम्ही. तदनंतर पहा पुढील सामना असेल गणेश कृपा सेवा विपक्ष SPCC करंजा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण आल्याची नोंद करायची आणि टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. चला रिपोर्टिंग करून घ्या. नवीन सेवा आणि करंजा मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ झाला. उमंग 39 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गडी 1 बाद झाल्या. आक्रमण करतील. हो पहिल्याच बॉलवर केलंय आक्रमण परंतु तितक्याच ताकदीचं फिल्डिंगचं मी म्हणेन प्रयत्न झालाय जरूर परंतु त्या प्रयत्नांना येईल अपयश आणि बॉल फरार होईल. पंच आमच्याकडे इशारा करतील की हा असणार आहे तो षटकार आणि एकूण धावसंख्या पोहोचेल ती 45 वर. 45 डीज. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग आणि पालन चौकार षटकार. थँक्यू. क्रिकेट इज प्रिटी सिंपल टू अंडरस्टँड. क्रिकेट एक साधा सोपा खेळ आहे. जर का उल्लेख करायचा झाला हाही बॉल ताकदीच्या साह्यानं स्लॉग हिट केलाय. लांबच लांब आणि उंचच उंच. आष्टा नौका असता तर तोही मिळाला असता. इतका लांब गेलाय बॉल. बॅट्समन निनाद भोईर चा नाद निनादलाय. षटकार आलाय.
तिसरा षटकार ठोकलाय. एकूण धावसंख्या 51, 50 क्रॉस झाली. आता यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, इथेही मिडल खेळलाय आणि अप्रतिम परफॉर्मन्स देत असताना गतीमध्ये परिवर्तन आणि बॅट्समन स्टार्ट्स मध्ये केलं परिवर्तन. बॉलला मिडल केलं आणि आल्यात त्या पुन्हा एकदा 6 धावांचा सलगचा तिसरा षटकार. ही बॅटिंग जर का आवडली असेल तर फलंदाज निनाद भोईर यासाठी जोरदार टाळ्या. एकूण धावसंख्या 57, 57. प्रत्येक संघामध्ये एक असा खेळाडू असतो जो मैदानाच्या आतमध्ये एक चांगला इंटेंट न जात असतो आणि चांगली इंटेन्सिटी निर्माण करत असतो आणि चांगल्या ऊर्जेने खेळ करतोय. नाव आहे निनाद. फिरून मारायचं होतं, क्रीजचा वापर करत असताना बॉलला मिडल करता आलं नाही. एज लागलाय, बॉल गेलाय मागच्या बाजूला. शॉर्ट फाईन रिव्हिजन मध्ये धाव मिळेल. फक्त एक धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 58. या आकड्यावर वेल एंटिसिपेटेड स्किल आपल्याला पाहायला मिळते. संघाचा सरसेनापती अंकेश कामोटकर लवकर बाद झाला, परंतु दडपण आणू दिलं नाही, आत्मविश्वास गमावला नाही, तितक्याच ताकदीनं तो उभा राहिला. दीप पाटील आतापर्यंत खेळ करतो 9 या आकड्यावर. तो आलाय पहिल्यांदा स्ट्रायकर एंडवर. बायकरमॅन पुन्हा एकदा इम्प्रोवाइज करायचं होतं. कमिटमेंट, मॅग्निफिसंट ड्रिव्हन. व्हॉट अ कॅच दॅट इज. हाऊ इज दॅट इज द अपील. परंतु पंच तटस्थ आहेत आणि पंच सांगतायत की इट्स नॉट आउट. परंतु या कमिटमेंटला दाद द्यावी लागेल. या प्रयत्नांना मिळतील 10 पैकी 10 गुण. परंतु बॉल खरतर बॅटचा स्पर्श नव्हता किंवा फिंगर्सचा सुद्धा स्पर्श नव्हता. बॉल अंगाचा वेध घेत असताना खरतर जिद्द पाहायला मिळाली खेळाडूकडनं. डाऊन द ग्राउंड बॉल अलॉंग द ग्राउंड खेळून काढला आणि स्क्रीन समोर खेळून काढला. आपण पाहूया फिल्डिंग होईल. फुटवर्कचा वापर तिथे केलाय आणि जिथे मात्र धावा कंप्लीट होतील 2 ने एकूण धावसंख्येचा आलेख वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल 61 या आकड्यावर. स्पर्धेचा नियम 10 संघांचा समावेश. 5 संघ जे पुढे जातील. लीडिंग रन स्कोरर जो संघ असेल तो संघ मात्र आपण पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय करणार आहोत. आपण पहिला सामना जिथे 74 धावा कुठून काढल्या होत्या जयदुर्गा नागाव या टीमनं आणि त्या धावा डिफेंड ही केल्या. अर्थातच तो संघ आतापर्यंतच्या खेळामध्ये मी म्हणेन अग्रेसर असणारे लीडिंग रन स्कोरर चा विचार घेता अर्थातच जो संघ मॅक्झिमम रन्स स्वीकार करेल त्याला मात्र आपण बाय देणार आहोत. पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय करणार आहोत. नक्कीच तत्पूर्वी पहा या स्पर्धेसाठी अगदी सोनाली गावातून शुभेच्छा आल्यात. साई सिद्धू ब्रदर्स, मयूर पाटील, सुनील कडू आणि प्रशांत भाई कडू याचकडून सरपंच ट्रॉफीला शुभेच्छा देण्यात आल्यात. सद्गुरू सप्लायरचे सर्व त्यांचा मी शुभेच्छांचा स्वीकार करतोय आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आलेल्या मान्यवरांचे देखील शब्द सुनवण्यास हार्दिक स्वागत करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकायला मिळेल नितीश भोईर करावे. उमंग आणि सोनारी हे एक चांगलं नातं राहिलंय. त्यांचे ऋणानुबंध फार चांगले आहेत. अनेक स्पर्धा उमंग सोनारीमध्ये कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि अर्थातच काही प्रवास हे नेहमी आपल्या आठवणीत राहतात आणि समालोचक म्हणून नेहमी सोनारी गावानं खरं तर उमंगला चांगली पसंती दिली आहे. खरं तर त्यांचं आपण कौतुक करूया. कलाकारांचं तेही गाव आहे. मॅच मध्ये खेळ करत असताना जे गाव खेळ करतंय नाव आहे आपण जरूर पाहताय प्रत्युष निष्ठा पॅकस अक्कादेवी मोठी जुई. हे कलाकारांचं गाव आहे. नितेश पंडित सरांचं गाव. बैठक फटका सजवायचा होता. कही पे निगाहे कही पे निशाना. बॉल मात्र टोला लागलाय. अगदी एकच जा मिळणार. 1 धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल रणसंख्या पोहोचली ती 5वं अंतिमचं षटक. बॉलिंग ट्रॅकवर प्रीत ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवर 1 धाव अंकित झाली आहे. गोलंदाजीचं अनालिसिस कसं राहिलंय जरूर विचारत असतील प्रेक्षक. पहिल्या षटकामध्ये आपण सांगूया विपुलने षटक फेकलं 17 धावा आल्या. दुसरं षटक परागनं फेकलं तिथे धावा आल्या 9. धावांचा ओघ थोडा थांबला. तिसऱ्या षटकामध्ये विपुलनं धावा खर्च केल्या 13. 2 षटकं हाताळली. विपुलचं महागडं षटक 15च्या सरासरीने त्यानं 30 धावा दिल्या. 1 गडी त्यानं बाद केला. 4थं षटक विवेक न फेकलं तिथे मात्र धावा
22 कुठून काढल्या. 5वं षटक जिथे आपण म्हणतो ना की 5वं षटक हे हाणामारीचं षटक असं, 5व्या षटकामध्ये फलंदाज सामदाम दंडभेद तोडफोड मारजोड या स्ट्रॅटेजीनं फलंदाजी करत असतात आणि तिथे धावांचा ओघ मी म्हणेन आतापर्यंत थांबलाय. मागची 2 चेंडू 3 धावा, रणसंख्या झाली आहे ती 64. 64 ऑन दी स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ ओनली 1 विकेट. नाव फायर पॉवर बॅट्समन ऑन स्ट्राईक. निनाद आणि निनादच्या बॅट मधनं आलाय हा त्याचा एरियल स्ट्रोक आणि त्याच्या 50 धावा कंप्लीट झाल्या. निनाद भोईर सन ऑफ सॉइल एकदा जोरदार टाळ्या निनादसाठी आणि काही मानवंदना दिले. पहा अक्कादेवी मोठी जुई या टीमचा प्रतिम बहादूर हा खेळाडू त्याच्या बॅटमधनं आल्या स्पर्धेचा आणि आजच्या रात्रीमधलं दुसरं अर्धशतक झलकावणारा आपला खेळातील नजराना पेश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट मधले अजून एक यंग डॅशिंग एक बहादूर साहसी धाडसी खेळाडू नाव आहे निनाद भोईर फ्रॉम टीम प्रत्युष निष्ठा पॅकर्स अक्कादेवी मोठी जुई उरण. हा बॉल अवे फ्रॉम द रीच. पिताश्री ग्रुप मोठी जुई प्रियल पाटील पपन पाटील शेखर भोईर याचकडून शुभेच्छा आल्यात आणि जितेश भोईर साठी खास शुभेच्छा आल्यात. पुंडे गावातून साहिल ठाकूर त्यांच्याकडून जितेश भोईर साठी देखील शुभेच्छा आल्यात. खूप शुभेच्छा त्या खेळाडूंचं मनोबल वाढवलं जात आहे. जाऊया मैदानाच्या दिशेनं. शुभेच्छा म्हणजे प्रेम आणि स्नेह आणि क्रिकेट हा स्नेह आणि आपुलकीचा खेळ आहे जिथे मैत्रीचे ऋणानुबंध दृढ होत असतात. हा ही बॉल इथे मिस टायमिंग स्ट्रोक स्वतः गोलंदाज सांगतात आय विल टेक इट. ओ दॅट इज ड्रॉप्ड अँड दॅट इज OUT रन आउट. फलंदाज होतील बाद, परंतु ही खेळी जर का आपण बघितली गेली तर स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल षटकार चौकारांचे विलोभनीय कारण जे आपल्याला पाहायला मिळाले आणि मैदानाच्या आतमध्ये खरं तर ताकदीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज निनाद भोईर त्याच्या बॅटमधून आलेला अर्धशतक एकदा जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी. पॉवरफुल टीम आणि पॉवरफुल हा फ्लेअर आणि पॉवरफुल ही इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. ताकदीचं प्रदर्शन मस्क्युलर पॉवरफुल डिस्ट्रक्टिव्ह निनाद भोईर. सरपंच चषका मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषका मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषका मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषका. रणसंख्या झाली ती 72. आजच्या दिवसाचा हायेस्ट स्कोर आहे तो 74. त्याच्या समीप जात असताना फुल टॉस बॉल कन्वर्ट केलंय. बॉल गेला डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये 2 धावा कंप्लीट झाल्या आणि आता स्कोर झाला लेवल. एकूण धावसंख्या झाली ती 74. अर्थातच या स्पर्धेचा नियम काय म्हणतोय 5 संघ जे पुढे जातील हायेस्ट रणसंख्या उभारणाऱ्या संघाला आपण देणार आहोत बाय. रणसंख्या झालीये ती 74 आणि शेवटचा बॉल असेल मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज तयार आहे तो प्रीत ठाकूर. अंडर प्रेशर येईल षटकार मिळेल चौकार की येईल विकेट पाहूया. नेक्स्ट बॉल प्रीत ड्राइव्ह केलं बॉलला एक तर अंकित झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्नांना यश सुद्धा मिळणार. ओव्हरथ्रो होईल आणि 3 धावा अंकित होत असताना आपण पाहताय शेवटच्या बॉलवर मिळालेल्या 3 धावा रणसंख्या पोहोचतील त्या 77 आणि 77 म्हणजेच काय तर कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम 78 धावा तुम्हाला काढाव्या लागतील आणि बॅटिंग करणारी टीम लगेचच ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये केगाव संघ उतरवेल आणि फिल्डिंग टीम अक्कादेवी मोठी जुई लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या आणि नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करू टीम श्री गणेश कृपा शेवा विरुद्ध SPCC टीम करंजा. दोन्ही टीम कॅप्टन लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि या ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे मास्टर. खुल्या मैदानात नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषका मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषका.
डीजे मास्टरला आम्ही मध्याने थांबवतोय कारण दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित नाहीयेत. यानंतर पुन्हा एकदा या शेवटच्या इनिंगला रंगवण्यासाठी ज्यांचा आदर्श आम्ही खरा घेतलाय खरं तर मायक्रोफोन आणि खरं तर क्रीडांगण आणि क्रीडांगणावरच्या खरं तर हे धावतं. चला शेवा टीमचं खरं तर मी म्हणे कॅप्टन आले तर करंजा टीमला आपण विनंती करूया की आपण लवकरात लवकर आपला टीम कॅप्टन खरं तर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आपण रिपोर्टिंग करून घ्या. त्यानंतर लगेच आपल्याला टॉस करायचं आहे आणि करू आम्ही मायक्रोफोनवर परिवर्तन. समीर सोमणे सरांना आपण इन्व्हाइट करूया या नेक्स्ट इनिंग साठी. थँक्यू. चला टॉस आम्ही करतोय. चला नवीन शेवा संघ कॅप्टन आपण या. सन्माननीय प्रवीण सरांना मी इन्व्हाइट करू की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण आमच्या समवेत यावं. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 मॅच नंबर 4 मध्ये 2 संघांना आपण पाहणार आहोत. नवीन शेवा टीम कॅप्टन आपण लगेच या. करंजा टीम कॅप्टन आलेत. चला फिल्डिंग सजवून घ्या. मॅच आपल्याला सुरू करायचे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लवकर पोहोचतील याची दखल मात्र केगाव संघ घ्या. चला दोन्ही कॅप्टनला आपण सांगूया की 5 षटकांचा सामना असणार आहे आणि टॉस आम्ही करतो. आम्ही सरांना विनंती करू की आपण कॉइन फ्लिप करावा. करंजा टीम कॅप्टन टेल इज द कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकला. जतीन काय असणार डिसिजन. समोर कॅमेरा आहे. 5 षटकांचा सामना प्रकाश झोतातील स्पर्धेचं वेगळं आकर्षण असतं नेहमीच. टॉस जिंकला निर्णय सांगता येईल. क्षेत्ररक्षक फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेणार. कॅप्टन थोडेसे लेट आले. त्यांना रिलॅक्स व्हायचं. बरंच काय त्यांना अजूनही मॅचची प्लॅनिंग मॅचची स्ट्रॅटेजी स्क्वॉड त्यांना रेडी करायचं. अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपण देऊया थोडासा वेळ आणि जाऊया आपण थेट कॉम्बॉक्स कडे. ऐकूया समीर सोमणे सरांचा अतिशय गोड आवाज. व्हॉइस ऑफ कर्जत महाराष्ट्र. थँक्यू. हॅलो सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. धन्यवाद नितेश आणि त्याचबरोबर धन्यवाद उमेश सर. तुमचे दोघांचे मनापासून आभार. प्रत्युष निष्ठा पॅकर्स अक्कादेवी मोठी जोई आणि त्यांच्या विरोधात भूषण स्पोर्ट्स केगाव आणि मोठी जोई संघाला मात्र शुभेच्छा येत आहेत. पिताश्री ग्रुप मोठी जोई त्याचबरोबर पंपन पाटील सर प्रियालजी पाटील आणि शेखर भोईर सर यांच्या वतीने शुभेच्छा येतात. आपल्या शुभेच्छांचा मी ते स्वीकार करतो. खूप खूप धन्यवाद. भूषण स्पोर्ट्स केगाव टीमला तब्बल 78 धावांचा पाठलाग करायचे. या अगोदर देखील एक सामना आपण पाहिला मुळेखंडचा. जीवित मात्रे काय खेळला. त्याला 74 धावांचा पाठलाग करायचा होता. चला अक्कादेवी मोठी जुई म्हटल्यानंतर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. जशी 50 झाली टाळ्यांचा कडकडाट होता. म्हणजे कॉमेंटेटरचा आवाज कमी परंतु टाळ्यांचा कडकडाट एवढा प्रचंड होता. म्हणजे पहा त्यांचे किती मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणावरती उपस्थित झालेत. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. दोन्ही माझे समालोचक मित्रांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल मिडॉनला क्लिअर केलं. बॉल चला वाडिश लॉंगॉन सीमारेषा पार. हम भी किसी से कम नाही. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. चौकार. धावांचा पाठलाग होऊ शकतो यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. पहिल्याच बॉलवरती धनेच्या विरोधात विवेक ठाकूरचं आक्रमण. तोच प्रयत्न पुन्हा होता. एक धाव इथे मात्र जोडली जाते. धावसंख्या 5. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच या बेंडगल ग्रामपंचायतीच्या त्यांच्याच नावानं भरवण्यात आलेली स्पर्धा सरपंच चषक. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी वर्ल्डपूलचा अगदी रेफ्रिजरेटर तुम्ही पाहताय. स्वतः सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या अखत्यारीत संपन्न होत असणारी एक दैदिप्यमान स्पर्धा. हाफ ट्रॅकर बॉल हॅमर केलाय समोर. मिडॉनच्या वरतून लॉंगॉनच्या पलीकडे बॉल सीमा पार. चौकार.
क्या बात आहे, धन्यवाद डीजे मास्टर. अप्रतिम संगीत तुम्ही ऐकताय डीजे मास्टर कडून. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणार आहे संगीत. धावसंख्या 9. उडवलाय बॉल, हर्षद ठाकूरचा क्लास. बॉल सीमारेषा पार, आणखी एक दमदार चौकार. पोचले 13 वर. 3 चौकार आले धनेश कामोटकरच्या विरोधात. पुन्हा शफल झाला आता मिडॉपच्या वरतून. ताकदीचा खेळ, हर्षद ठाकूरचा तडाखा. बॉल सीमारेषा पार, आणखी एक चौकार. जो ऑरेंज पट्टा अर्थातच भगवा पट्टा आहे, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी येऊ नका, पट्ट्याच्या आतमध्ये कोणी येऊ नका, ही नम्रतेची विनंती. स्वतः आयोजक मात्र तिथे पोहोचतील. विनंती आहे सर्व प्रेक्षक बंधूंना की भगव्या पट्ट्याच्या आतमध्ये कोणी येऊ नका. 4 चौकार आले, सलग 3 चौकार आलेत हर्षद ठाकूरच्या बॅटमधून. कव्हरच्या वरतून वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट्समन ऑफ उरण तहसील, कव्हरच्या वरतून हा फटका त्याने खेचलाय. हर्षद ठाकूर खेचतोय षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा कुठल्या त्या हर्षद ठाकूरने. सुरुवात केली ती विवेक ठाकूरने, चौकार खेचला, त्यानंतर सिंगल घेतले आणि शेवटच्या 4 चेंडूंमध्ये सलग 3 चौकार आणि 1 षटकाराला 78 धावांचा पाठलाग आणि सुरुवात पाहत दमदार केले. ठोशास ठोसात जशास तसं उत्तर. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. प्रत्युष निष्ठा पॅकर्स अक्कादेवी मोठी जुई संघाने धावा उभारल्या तब्बल 77-78चं लक्ष्य. पहिल्या डावामध्ये निनाद भोईर नाथ बॅटिंग केली. 19 चेंडूंमध्ये 51 धावा त्याने कुठल्या अर्धशतक झळकवलं. आज 2 अर्धशतक आपण पाहिले, एक जीवित मात्रे आणि त्यानंतर निनाद भोईर. आता हर्षद ठाकूर चमकतोय. 4 चेंडूंमध्ये तब्बल 18 वरती तो खेळतोय. संघाची धावा आहेत त्या मात्र 23. 24 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज असेल 55 धावांची. 24 बॉल 55 करायचे. सेकंड ओव्हर मध्ये दीप पाटील आलाय बॉलिंग साठी. गुणसंख्या लेखक आमच्या समवेत परेश मात्रे करंजा. मला असं वाटतं नेक्स्ट मॅच मध्ये करंजा खेळतोय. फुलटॉस बॉल, फटका फसलाय, विकेट महत्वाची आहे. यस, कॅच घेतली जाते. पहिला धक्का केगाव संघाला. विकेट महत्वाचे होते कारण जो मोमेंटम कमावलाय हर्षद ठाकूरने तो कुठेतरी कट करायला हवा होता आणि तो कट केलाय गोलंदाज दीप पाटीलने. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले. नवीन फलंदाज निखिल मात्रे मैदानात दाखल झालाय. मला असं वाटतं की या इतर फलंदाजांनी हर्षद ठाकूरला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणण्याचं काम करायला हवं. अक्कादेवी मोठी जोई संघ हाच एक विचार करतोय की आपल्याला 1 विकेट हवी आहे ती हर्षद ठाकूरची, या मॅच मधील महत्वाचा खेळाडू.
खूपच बाहेर हा चेंडू, पंच इथे इशारा करतात व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. धाव फलक 24. 78चा पाठलाग करायचे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 10 वाजून 25 मिनिटं झालेली आहेत. हा सामना क्रमांक 3रा चालू आहे. यानंतर 2 मॅचेस बाकी आहेत पहिल्या फेरीतील, त्यानंतर सेकंड राऊंडच्या लढती, 3ऱ्या फेरीतील लढती. आज 10 संघ आहेत, म्हणजे एकूण 9 मॅचेस होतील. हा 3रा. कव्हर्सच्या वरतून छोटी मूर्ती आहे, परंतु काय कडक फटका खेचलाय निखिल म्हात्रेने. षटकार, व्हॉट अ शॉट. धीम्या गतीने टाकला होता हा चेंडू. आणखी एक निर्धाव. 78 धावांचा पाठलाग चालू आहे. सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. काय तडाखेबंद फटकेबाजी सध्याच्या घडीला. दोन्ही संघाचे मी फलंदाजांचं कौतुक करेन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला निखिल म्हात्रेकडून. पहिलाच बॉल फेस जेव्हा त्याने केला, षटकार खेचला, त्यानंतर डॉट बॉल. आता आले सिंगल स्कोर. सेकंड ओव्हर चालू असताना जाऊन पोहोचलाय 31 वरती 31. 78 धावांचं लक्ष्य. आणखी एक हाय व्होल्टेज मॅच तुमच्या भेटीला आलेले आहे. या मॅच मधील महत्वाचा खेळाडू कोण असेल तर हर्षद ठाकूर. या धावांचा पाठलाग केगाव संघाला करायचे भूषण स्पोर्ट्स केगावला, तर नक्कीच हर्षद ठाकूरचं मैदानावरती टिकून राहणं गरजेचं आहे. अगेन इट्स व्हाईट बॉल आणि ते फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. चॅलेंज केले डिसिजनला, परंतु यस व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. फक्त रनआउट आणि बीमर साठीच फक्त रिव्ह्यू असेल, हे लक्षात ठेवा. पहा, मी विनंती करतोय मोठी जुईच्या प्रेक्षकांना, आपण पट्ट्याच्या आणि अगदी सीमारेषेच्या लगत आहात तर थोडे मागे व्हायचं आहे. सीमारेषेच्या लगत आपण कोणताही अडथळा निर्माण होता कामा नये, त्याकरिता आपण आयोजकांच्या वतीनं आपण सूचित करण्यात येते आपण थोडस मागे व्हायचं याची नोंद घ्या. खूप मोठ्या संख्येने मोठी जुईचे संघ प्रेक्षक नेहमी येत असतात. लॉंग ऑनला फिल्डर चकलाय, बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखी एक चौकार. काय फलंदाजी चालू आहे भूषण स्पोर्ट्स केगाव संघाकडून. लाजबाब. कव्हर्सला फिल्डर आहे, हा झेल महत्वाचा आहे, परंतु इथे झेल होऊ शकला नाही. 2 धावा. आणखी चांगले प्रयत्न व्हायला हवे होते, कारण भूषण स्पोर्ट्स केगाव संघाचा महत्वाचा खेळाडू हर्षद ठाकूरचा झेल होता. 2 धावा जोडल्या जातील. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 38 झाल्या. 3 ओव्हर बाकी आहेत आणि आता विजयासाठी गरज असेल ती 40 धावांची. 18 बॉल 40 करायचे. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. 18 बॉल विजयासाठी 40 ची गरज. 78चं लक्ष ठेवण्यात आलं. एक भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग सध्याच्या घडीला भूषण स्पोर्ट्स केगाव संघाकडून चालू आहे. हर्षद ठाकूरचा विचार केला तर पहिल्याच ओव्हरमध्ये सलग 3 चौकार, 1 षटकार
मागच्या ओव्हरमध्ये थोडा धावा कमी पाहायला मिळाल्या. 23 धावा पहिल्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या ओव्हरमध्ये दीप पाटीलने 15 दिल्या आणि आता पाहूया 18 बॉलमध्ये 40 करायचे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. अक्कादेवी मोठी जुई हा संघ कॉपरेट करा, कारण आता वाजलेले आहेत 10:30. यानंतर 5 ओव्हरच्या 2 मॅचेस बाकी आहेत. जास्त वेळ घेऊ नका. टाइम बाबतीत तुम्हाला अलर्ट करण्यात येईल. प्रत्युष निष्ठा पॅकर्स अक्कादेवी मोठी जुई विरुद्ध भूषण स्पोर्ट्स केगाव. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या त्या आतापर्यंत 38 आणि आता 18 बॉल 40 धावा करायचे. चला पंच थोडे तंबी द्या खेळाडूंना. मॅच स्टार्ट करा. 10 मिनिटं झालेली आहेत 2 ओव्हरसाठी. पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर कंप्लीट करायचे. ही माहिती आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 18 बॉल विजयासाठी 40. काय धमाकेदार इनिंग. पहिल्या डावात निनादने काम केलं. 51 धावा त्याने कुठल्या. दुसरा अर्धशतक या स्पर्धेतील झळकवलं आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना हर्षद ठाकूर आणि त्याच्या साथीला निखिल म्हात्रे, तो देखील चांगली बॅटिंग करतोय. व्हाईट बॉलने सुरुवात केली गोलंदाजाने. दबाव तर नक्कीच आहे, कारण ज्या वेगाने सध्या फलंदाजी चालू आहे त्याचा दबाव कुठेतरी झळकतोय. हर्ष गोपी आलाय गोलंदाजीसाठी. 1 धाव जोडली जाते. स्कोर धावून पोहोचला 39 वर. अर्ध लक्ष पार, अर्ध लक्ष आता पार करायचे. प्रयत्न करतोय ऑन साइडला. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. 1च धाव. छोट्या मूर्तीचा खेळाडू आहे निखिल म्हात्रे, परंतु कव्हर्सला काय त्याने फटका खेचला. षटकार. पहिला सामना देखील 74चा पाठलाग करायचा होता. मोळेखंडला नागाव संघाच्या विरोधात 1 बॉल 4 मॅच आली होती. जीवित म्हात्रेचं अर्धशतक पाहिलं, परंतु तो सामना नागावने जिंकला. पाहूया या मॅच मध्ये या भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग होतोय की अक्कादेवी मोठी जुई संघ पुन्हा एकदा कमबॅक करतोय. हर्षद ठाकूर सलग 3 चौकार, 4 चौकार, 1 षटकार त्याने खेचलाय. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. निर्धाव चेंडूची सांगता. हा जो टाळ्यांचा कडकडाट आहे ना अक्कादेवी मोठी जुई संघाच्या पाठीराख्यांचा, तोच खरं तर या खेळाडूंची एनर्जी आहे. मगाशी मी पाहिले जेव्हा अर्धशतक झालं त्या टाळ्या जवळजवळ मला असं वाटतं 30-35 सेकंद वाजत होत्या. हीच खरी ओळख ग्रामीण क्रिकेटर्सची आहे ना. आपल्या गावाची पोरं मैदानात खेळतात, त्यांच्या सहकार्यासाठी सर्वजण उपस्थित आहेत. खूपच बाहेर हा चेंडू. पंच इशारा करतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील. हर्षद ठाकूर चांगली इनिंग साकारतोय. धावा झाल्या 41, 41. विजयासाठी गरज असेल 78चं लक्ष. 16 चेंडू 37 करायचे. अंतर आवाक्यात आहे, परंतु हर्षद ठाकूर खेळणं महत्वाचं आहे. बॅटची कडा घेतली. मागे आलाय चेंडू. शॉट तडमॅनला अडवतोय. फक्त 1च धाव. चांगलं षटक हर्ष कडून. भले वाईट टाकतोय, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित त्याने ठेवलाय. हा प्लॅन देखील त्याचा असावा की ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकायचे, आक्रमण करू द्यायचं नाही. कारण ऑन साइडला काय फटकेबाजी केली हर्षद ठाकूरने. ऑन साइडलाच नाही तर कव्हर्सला मारलेला तो षटकार, स्वीपर कव्हरच्या वरची एक बाउंड्री लाजवाब होती. 42 धावा. 36 करायचे. लाजवाब. छोटा तीर घाव करे बडा गंभीर. निखिल म्हात्रेचा तडाखा षटकार. भोईर माझे समालोचक मित्र ते छान म्हटले होते की उंचीचा आणि कर्तृत्वाचा संबंध अजिबात नसतो. आणि हे खरं आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर समोर मोठमोठे गोलंदाज, हे तगडे गोलंदाज, परंतु कधी डगमगले नाहीत. सुनील गावस्करांची देखील कुठे उंची होती. विदाऊट हेल्मेट एवढी शतकं त्यानं कमावली. म्हणून उंचीचा वयाचा कर्तृत्वाशी अजिबात संबंध नसतो. वयाच्या 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली संत ज्ञानेश्वरांनी. अनेक उदाहरणं आहेत आणि त्याच पद्धतीचा एक फलंदाज सध्या मैदानात खेळतोय. छोट्या उंचीचा आहे, पण तो फटके असे उंच खेचतोय की त्याच्याकडे पाहतच राहावं. 48 झाल्या. 30 पाहिजेत आता. खूपच बाहेर हा चेंडू. पंच पुन्हा एकदा दंडित करतील गोलंदाजाला.
48 होत्या, एक ऍड करूया, 49 झाल्यात. आता गरज आहे ती 29 धावांची. 14 चेंडू 29 धावा. काय सामना चालू आहे पहा. भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग बेंडकलच्या मैदानावरती. परिसीमा छोट्या नाहीयेत, लांब लचक आहेत. पुन्हा बॉल लॉफ केलाय. बिगी, इट्स रियल बिगी. षटकार निखिल मात्रेच्या बॅट. जाऊन पोहोचले 55 वरती 55. विजयासाठी आता 23 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत ते 13 चेंडू 23 धावा. सर्व चर्चा करत होते हर्षद ठाकूरची, परंतु पेपर आला आता अक्का देवीच्या समोर निखिल मात्रेचा. काय इनिंग साकारतोय. सलग 2 षटकार त्याने मारलेत हर्ष गोपीच्या विरोधात. धीम्या गतीचा बॉल, सलग 3रा 3 in a row. निखिल मात्रे नावाचं वादळ, केगावचं वादळ सध्या मैदानात. ग्रेट इनिंग बाय निखिल मात्रे. व्हॉट अ परफॉर्मन्स. 12 चेंडू विजयासाठी 17ची गरज. 61 झाल्यात. हे षटक फार महत्वाचं आहे. प्रत्युष निष्ठा पॅकर्स अक्का देवी मोठी जुई संघाच्या 12 बॉल 17 करायचे. भूषण स्पोर्ट्स केगाव संघाला 78 धावांचं लक्ष्य. निनाद भोईर एकटा खेळला, 51 त्याने कुठल्या, आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना निखिल मात्रेने आतापर्यंत 7 चेंडूंमध्ये 4 षटकार मारलेत. 7 बॉलमध्ये तो खेळतोय 26 वरती आणि हर्षद ठाकूर सध्या खेळतोय 25 वर. 12 बॉल 17 करायचे. प्रवीण कामोटकर हे महत्वाचं षटक आहे. स्लॅश केले बॉलला, वेगवान फटका, गोळीच्या वेगाने बॉल चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेने. चौकार. मराठीत एक छान म्हण आहे, तिकडे आड इकडे वीर. सध्याची परिस्थिती तीच आहे. दोन्ही बाजूंना आक्रमण चालू आहे. निखिल मात्रे फटके खेळतोय आणि हर्षद ठाकूर तर थांबायलाच तयार नाहीये. समोर खेचलाय, डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमारेषा पार, हवाई सफर. षटकार. आठवण करून देणारे दोन्ही फलंदाज. लाजवाब इनिंग. 78 धावांचा पाठलाग करत असताना 4थं षटक चालू आहे. 2 चेंडू फेकले गेलेत, धावा झाल्या त्या 71 आणि आता विजयासाठी फक्त 7 धावांची गरज. कुणी विचार देखील केला नसेल. हा चेंडू थोडा खाली राहिला, गती कमी केली होती. निर्धाव चेंडूची सध्या तरी गरज आहे. प्रत्युष निष्ठा पॅकर्स अक्का देवी मोठी जुईला. पाठीराख्यांना देखील विचार पडला असेल की एवढ्या आपण धावा केल्या, परंतु त्या धावांचा पाठलाग करत असताना भूषण स्पोर्ट्स केगावने आतापर्यंत 71 केल्यात. 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 7ची गरज. पाठ टाकला होता, बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढला, डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचतोय. हातातून चेंडू निसटला. 2 धावा सहजरित्या घेतल्या जात आहेत. हर्षद ठाकूर, निखिल मात्रे. म्हणूनच पहिल्या मॅचच्या शेवटी एक उल्लेख मी आवर्जून केला की जीवित मात्रे एकटा खेळला.
इतर कोणी त्याला साथ दिली असती तर त्या धावांचा पाठलागही कदाचित हो सांगू शकत नाही, कारण जिंकलाय नागाव संघ. आणखी एक वेगवान स्ट्रोक, डीप मध्ये फिल्डर 2 धावा सहजरित्या घेतोय. शांत क्रिकेट सध्या, संयमाचं क्रिकेट हर्षद ठाकूर कडून. धावफलक 75, फक्त 3 धावांची गरज. काय सामना रंगलाय. चौथं षटक कंप्लीट झालेलं नाहीये, 75 झाल्यात. या भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या दोन्ही फलंदाज हर्षद ठाकूर आणि निखिल म्हात्रेंनी साकारलेली ही इनिंग आयुष्यभर प्रत्येकाला लक्षात राहील. विनिंग शॉट पासून थोडा वंचित नक्कीच असेल, परंतु एक धाव जोडली जाते. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावा झाल्यात त्या 76. 6 बॉल धावा करायचे त्या 2 विजयासाठी. सामने थाटा माटात मनीष पाटील दादा यो आमचा आयोजक भारी जीवा भावाचा. गर्दी प्रेक्षकांची ती झाली त्या क्रिकेटच्या रण मैदानी. गर्दी प्रेक्षकांची ती झाली त्या क्रिकेटच्या रण मैदानी. म्हणजे ताई मिली दादा पाटील. हॅलो हॅलो, नेक्स्ट टीम आपण रेडी राहा. गणेश कृपा सेवा विरुद्ध SPCC करंजा. सामना संपला की ज्या टीमची फिल्डिंग आहे त्याने आतमध्ये चला. 6 बॉल विजयासाठी 2 करायचे. कार्पेटच्या सहाय्याने बॉल चाललाय लॉंग ऑनला. 1 धाव स्कोर लेवल. काय धमाकेदार बॅटिंग पाहायला मिळाली, अनुभवायला मिळाली. अक्कादेवी मोठी जुई संघाच्या पाठीराख्यांना प्रश्न पडलाय की आपण 77 केल्या होत्या, त्याही धावांचा पाठलाग इथे सहजरित्या भूषण स्पोर्ट्स केगाव संघ करतोय. 5 बॉल मध्ये 1 करायचे. चमत्कार करावा लागेल. इथून 5ही चेंडू निर्धाव टाकावे लागतील, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 धाव करणं कंपल्सरी आहे. परंतु हर्षद ठाकूर, निखिल म्हात्रे, खास करून मी निखिल म्हात्रे लाजवाब खेळलाय. ग्रेट इनिंग. या उड्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणं सोपं काम नाहीये. रोमहर्षक विजय प्रस्थापित केलाय. तब्बल 78 धावांचा पाठलाग 5व्या षटकाच्या 2ऱ्या चेंडूवरती केलाय भूषण स्पोर्ट्स केगाव संघानं. अभिनंदन या संघाचं. पाटील सरपंच चषकात मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात मंजिता